हे एव्हरीवन गाईज, तर बिंदास गौरी या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आज आम्ही चाललेलो आहोत 9व्या मंथमधली सोनोग्राफी करायची आहे. तर आत्ता सकाळचे वाजलेले आहेत 9 आणि सकाळी नाश्ता करून निघायचं म्हटलं. तर मी आत्ता बनवते पोहे. पोहे सुद्धा तयार झालेले होते आणि पोहेच्या आधी माझं रुटीन आहे ते म्हणजे ड्रायफ्रूट खाणं. ड्रायफ्रूट सुद्धा घेतले, पोहे घेतले होते आणि सकाळी यश आधी नंबर लावायला गेलेला होता, त्याच्यामुळे तो आमच्यासोबत नव्हता खायला. मग आजी आणि आम्ही दोघे सुद्धा जाणार होतो हॉस्पिटलमध्ये. आम्ही दोघींनी सुद्धा पोहे खाल्ले, त्याने आल्यावरती त्याने खाल्ले. मग आम्ही निघालो लगेच आणि हॉस्पिटलमध्ये सुद्धा जाम गर्दी होती, भरपूर सारे नंबर होते आणि मी माझा पाय दाखवते. पायावरची सूज कमी झालेली होती, वाढत होती, असं माझं चालू होतं. आणि हे पहा, हॉस्पिटलमध्ये सुद्धा जाम गर्दी होती. आमचा 40वा नंबर होता, त्यामुळे भरपूर वेळ थांबावं लागलं. बाहेर पाऊस पडत होता, तर काही लोक बाहेर सुद्धा न बसता आतमध्ये येऊन बसत होते. आणि तिथून पुढे मग आम्हाला जाम भूक लागली, 5 वाजले होते. मग आम्ही मिसळ खायला घेतली आणि आज स्पेशल ताट मागवलेलं होतं मिसळचं. आणि खाण्यासाठी नो कॉम्प्रोमाइज. आणि मला बाहेरचं खायला जाम आवडतं. मी तुम्हाला प्रत्येक वेळी सांगत असते की मला बाहेरचं खायला जाम आवडतं. मला किती त्रास झाला तरी मी बाहेरचं खाणं कधी सोडणार नाही. आणि मिसळसुद्धा मला प्रचंड आवडते. त्याच्याबरोबर नाही ताक आलेलं होतं आणि इतकं मीठ पडलेलं होतं त्याच्यामध्ये. आणि मला नाही आवडत, मला ना ताकमध्ये असं साखर आवडते, जाम गोड ताक आवडतं. आणि मी पिऊन पाहिलं आणि मी भरपूर सारी साखर त्यामध्ये टाकली, तरीसुद्धा त्याच्यातला मीठ जो होता ते काही जात नव्हतं. आणि मी माझं तोंड इतकं खराब केलेलं होतं की मला ते आवडलंच नाही. खराब लागते, मी सारखं यशला बोलत होते. मी त्याच्यामुळे पिलं नाही, लास्टपर्यंत नाही पिलं ते ताक, मी तसंच ठेवलं. आणि मग नंतरून मी मिसळ खाऊन झाल्यावरती चहा घेतला थोडासा. आणि आमच्याबरोबर आजीसुद्धा होती, तर आजीची सुद्धा व्हिडिओ क्लिप मी थोडीशी घेतलेली आहे. तिलासुद्धा दाखवलं. तिला माहीत नव्हतं मी तिचा व्हिडिओ शूट करते म्हणून. ती बसली होती गप्पा मारत यश बरोबर भरपूर सारा. तिचं ते आता पालख्या वगैरे चालू आहे, त्याच्यामुळे त्याच्या गप्पा तिच्या चाललेल्या होत्या. आणि मग यशने मला त्यातला चहा दिला थोडासा. मग मी चहा घेतला आणि तिथून पुढे आम्ही मग घरी निघालो. 5-5:30 वाजलेले होते आय थिंक घरी निघालेलो तेव्हा. आणि आता मला इथे काही जास्त बोलता आलेलं नाही आहे, त्याच्यामुळे मी बाकीचा ब्लॉग हा उद्या शूट करणार आहे.
मला व्लॉग नाही कंटिन्यू करता आला, तुमच्याबरोबर नाही बोलता आलं, की आता हा व्लॉग आत्ता शूट करूयात, म्हणजेच दुसऱ्या दिवशी. काल माझी सोनोग्राफी झाली आणि हा व्लॉग मी आज शूट करते. तर मला तुम्हाला हेच सांगायचं होतं. मी तुम्हाला गेल्या व्लॉगमध्ये सुद्धा सांगितलं होतं की माझी डिलिव्हरीची कोणती डेट निघेल किंवा कोणती तारीख मला भेटेल, ह्या सगळ्या गोष्टी मी तुमच्याशी शेअर करणार आहे. आणि 9व्या मंथची सोनोग्राफी म्हणजेच कालची सोनोग्राफी खूप महत्त्वाची होती आणि लास्ट सोनोग्राफी होती ही. तर फायनली सगळ्या सोनोग्राफी कंप्लीट झाल्या आणि ही माझी ट्विन्स प्रेग्नेन्सी आहे, हे तर तुम्हाला माहितीच आहे. छान आले रिपोर्ट आणि बाळाची पण पोझिशन वगैरे छान आहे. आणि मॅडमनी म्हणजे सरांनी तसं पाहायला गेलं तर डिलिव्हरीची डेट ही 24 जुलैच दिलेली होती सगळ्या सोनोग्राफीच्या रिपोर्टवरती आणि आत्तासुद्धा तीच आहे. तर सांगता येत नाही की आता मला 9वा महिना स्टार्ट झाला आहे 17 तारखेलाच, म्हणजेच 17 जूनला. आणि आता पुढच्या महिन्यापर्यंत म्हणजेच 17 जुलैपर्यंत कधीही डिलिव्हरी होऊ शकते. तर आपल्याला काही सांगता येत नाही आणि त्यामध्ये ट्विन्स असल्यामुळे लवकरसुद्धा होण्याची शक्यता आहे. तर डिलिव्हरी झाल्यावरती सुद्धा माझा ब्लॉग येईल, म्हणजे त्या पिरियडमध्ये मी ब्लॉग बनवेल किंवा माझी तशी अवस्था असेल तर मी नक्की बनवेल. मला नाही जमलं तर मी नंतरून शूट करेल ब्लॉग, तुमच्यासोबत सगळ्या गोष्टी मी शेअर करणार आहे. आणि बाळाची पोझिशन छान आहे किंवा बाळामध्ये दोन्ही बाळांच्या इथे पाणीसुद्धा खूप छान आहे, पाण्याची सुद्धा कमतरता नाही आहे डॉक्टरांनी सांगितलं. आणि तसं पाहायला झालं तर सगळ्या गोष्टी छान आहेत, नॉर्मल आहेत, काळजी करण्याचं काही टेन्शन नाही आहे. या सगळ्या गोष्टी कालच्या सोनोग्राफीमध्ये आपल्याला पाहायला भेटल्या. आणि काल भरपूर गर्दी असल्यामुळे तसंही सोनोग्राफी थोडीच होती, जास्त वेळ लागला नाही, पण नंबर खूप मोठा होता त्याच्यामुळे खूप लेट झालं. खूप लेट झाल्यामुळे घरी यायला सुद्धा लेट झालं. आणि तिथे सोनोग्राफी झाल्यावरती आपल्याला मेन मॅडमकडे यायचं असतं आपला रिपोर्ट दाखवण्यासाठी. मग तिथे मला वेळ गेला जास्त, मॅडमसुद्धा आलेल्या नव्हत्या. मग तिथे आम्हाला 15-20 मिनिटे थांबावं लागलं. तिथे मग मॅडमला रिपोर्ट वगैरे दाखवला, मॅडमने सुद्धा रिपोर्ट पाहिला, सगळ्या गोष्टी व्यवस्थित आहेत. या गोष्टी आपल्याला कुठेतरी कळल्यावरती आपल्यामध्ये पण छान एनर्जी राहते की आपले बाळ व्यवस्थित आहेत वगैरे सगळ्या गोष्टी. तर ह्या गोष्टी झाल्या. तर हेच तुम्हाला मला घरी आल्यावरती सांगायचं होतं. आता हा व्लॉग मी इथेच एंड करते. तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला आणि जेव्हा माझी आता डिलिव्हरी होईल तेव्हा मी व्लॉग शूट करेल किंवा त्याच्या आधी झाला तर मी नक्कीच तुमच्याबरोबर शेअर करेल. तर आजच्या व्लॉगमध्ये बस इतकंच. तर भेटूयात पुन्हा दुसऱ्या व्लॉगमध्ये. आणि तुम्ही सुद्धा माझ्या व्लॉगला शॉर्ट्सला खूप सारा सपोर्ट करताय त्याबद्दल मनापासून थँक्यू. तर भेटूयात पुन्हा दुसऱ्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत तुम्ही सुद्धा काळजी घ्या.